यानंतर मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत त्या संदर्भातल्या 9 बातम्या पाहूया। मुंबईमध्ये पारा वाढला, किमान तापमानात वाढ झाल्याने काही गारठा कमी। पुढील 1 ते 2 दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार, हवामान विभागाचा अंदाज। मेट्रो 3 आता 3 टप्प्यामध्ये वाहतूक सेवेत येणार। पहिला टप्पा मे महिन्याच्या अखेरीस आरे ते बीकेसी असा भुयारी असणार, दुसरा टप्पा बीकेसी ते वरळी असा असणार आणि तिसरा टप्पा हा वरळी ते कुलाबा। एमएमआरसी कडून हे नियोजन। महालक्ष्मी रेसकोर्सवर कोणत्याही पद्धतीचं बांधकाम होणार नाही। रेसकोर्सच्या जमिनीवर फक्त हिरवळ, सायकल ट्रॅक आणि लोकांना चालण्यासाठी वॉकिंग ट्रॅक बनवणार, मुंबई महापालिकेची माहिती। मुंबईतील पायाभूत सुविधा आणि रस्त्यांच्या उभारणीला वेग। मुंबईतील 16 उड्डाणपुलांच्या कामांना गती मिळण्यासाठी 4830 कोटी रुपयांची तरतूद। कचरा व्यवस्थापन आणि विलगीकरणासाठी बीएमसी कडून 167 कोटींचा निधी। गेल्या वर्षीच्या अंदाजापेक्षा 14% अधिक तरतूद। पुणे महापालिकेकडून विकास कामांच्या 121 निविदा प्रसिद्ध। निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी चालू अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यासाठी या नव्या निविदा। विकास कामांवर आता 100 कोटींचा खर्च केला जाणार। पुणे विमानतळ देशातील सगळ्यात जास्त व्यस्त विमानतळांपैकी एक। विमानतळावरून वर्षभरात 80 लाख प्रवाशांचा प्रवास, वर्षभरात 148 कोटींची कमाई। येरवडा कारागृहात 812 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर। सीसीटीव्ही यंत्रणेचं गृह विभागाच्या मुख्य सचिव राधिका रस्तोगी यांच्या हस्ते उद्घाटन। गणवेश न घालणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता कारवाई होणार। वाहक आणि चालकांसाठी एसटी महामंडळाचे नवे निर्देश। ऑन ड्युटी पूर्ण गणवेश नसल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार।